वेरी important पार्ट इज सेल्फ केयर फॉर मॉम्स. ये तो काफी लोगों ने ऑब्जर्व किया रहेगा कि जब बहुत सारा काम आता है तो वी डोंट टेक दैट मच टाइम फॉर आवरसेल्व्स. बट इट्स वेरी इंपॉर्टेंट. बट जैसे मैंने अभी शुरुआत में भी बताया कि when you are content, everything will fall in at its place. जेव्हा मी सजेस्ट केलं की एव्हरीवन नीड टू वर्क ऑन देअर इंडिव्हिज्युअल आयडेंटिटी ना. वाय इज इट इम्पॉर्टंट? नाउ आय विल टेल. इफ युअर मिक्सर इज कंटिन्युअसली वर्किंग, म्हणजे कंटिन्युअस ऑन आहे, त्यात काही ना काही सुरूच आहे, आपण काहीतरी करतोय, इट स्टार्ट्स गेटिंग हॉट आणि ॲट द ब्रेक पॉइंट इट वुड स्टॉप वर्किंग. वी कीप दिस थिंग्स एक थोडासा नेहमी की हा थोड्या वेळाने बघू, थोड्या वेळाने बघू, थोड्या वेळाने बघू. बट इट्स व्हेरी इम्पॉर्टंट. हे थोड्या थोड्या वेळाने बघूपर्यंत काय म्हणतात त्याला, द जार गेट्स फिल्ड आणि मग देन इट्स अ बर्स्ट. आयदर इट विल बर्स्ट और इट विल स्टॉप वर्किंग. जब घर की माँ अगर बीमार हो जाती है ना तो सब काम थोड़ा सा ऐसे गड़बड़ा जाता है ना. Like it's really important because if you are fit, then you are fit to manage everything na. I've observed like many parents and many families struggle with this because they don't give that much time for themselves ना. तर जेव्हा मुलांना वेळ देणे आलं किंवा पेरेंट्स स्वतःला एकमेकाला, पार्टनर्सला एकमेकांना वेळ देणं आलं, वी डोंट गिव्ह दॅट मच टाइम टू आवरसेल्व्स. स्वतःला स्वतःची स्पेस न मिळाल्याने major issues in families or relationships or parenting are wandering around these points, and we have kept all in not important and not urgent thing. So we need to change that to our, like, in our priority list. Okay. It's important like personal emotional well-being साठी, फिजिकल वेलबिंग साठी. त्याच्यानंतर आपण त्याला बरोबर ती वेळ दिली पाहिजे, जेणेकरून आपण वी कॅन वर्क इफिशियंटली.